तुम्ही काम नाही केलं तर माझा घरचा खर्च आहे तो कोण देणार? हा जो मोटिवेटर आहे ना, हा तुमच्यातला बेस्ट आणत नाही. मी काम का करतो? कारण मला पैसा मिळतो. मला त्या कामामध्ये वगैरे काही जास्त इंटरेस्ट नाही. कुठल्याही माणसासाठी 2 दिवस सगळ्यात महत्वाचे असतात. पहिला दिवस ज्या दिवशी त्याचा जन्म होतो आणि दुसरा दिवस ज्या दिवशी त्याला हे कळतं की माझा जन्म या जगात का झालेला आहे. तर खरोखरच एक अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल, खरोखरच एक समृद्ध जीवन जगायचं असेल आणि खरोखरच आपल्या जीवनाला सार्थकी ठरवायचं असेल तर देयर इज द हायएस्ट मोटिवेटर. एक असा मोटिवेटर फॅक्टर आहे, एक अशी प्रेरित करणारी बाब आहे जी जर आपल्याला मिळाली तर आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. आपल्या जगण्याचा उद्देश. ओके, नमस्कार. सगळ्यात आधी तर खूप आनंद होतोय आणि आजचा हा जो क्षण आहे ह्याचा आम्ही सगळे वाट बघत होतो. पण आजच्या क्षणाआधी 12 आठवड्यापूर्वी, ठीक, मी तुम्हाला सर्वांना घेऊन जाऊ इच्छितो. 12 आठवड्यापूर्वी जेव्हा प्रशिक्षण क्रमाची सुरुवात झाली, आम्ही या प्रशिक्षण क्रमाला नाव दिलं होतं सुवर्ण लक्ष. आणि फक्त हे सुवर्ण लक्ष काय आहे, कशा प्रकारे ह्याची योजना आखलेली आहे, हे फक्त आमच्या टीमला आणि आपल्या मेंटर्सना माहिती होतं. कारण त्याच्या 3 महिने आधीपासून आम्ही त्याची तयारी करत होतो. पहिला दिवस मला अजूनही आठवत आहे. नॉर्मली आमची अशी एक प्रथा आहे म्हणा किंवा असं एक प्रॅक्टिस आहे की जेव्हा असा कार्यक्रम असतो आणि पहिलं सत्र असतं, पहिल्या सत्राला सगळी मंडळी लेट येतात, सगळी जण उशिरा येतात. का? कारण नवीन ऍड्रेस असतो, नवीन ठिकाणी पोहोचायचं असतं. पण ही सगळी जी आमची सुवर्ण लक्षवेधी जे इकडे बसले आहेत, 9:30ची वेळ दिली होती, 8:30 वाजल्यापासून सगळे हजर होते. आणि हजर अशासाठी होते की त्यांना ताकीद दिली होती की वेळेवर जा. आणि येऊन आपण स्वागत करूया यांचं जोरदार टाळ्या. पेठे सरांचं जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. सो ती ताकीद दिली होती, त्याच्यामुळे सगळं एकदम शांतपणे, म्हणजे अळी मिळी गुपचिळी, एकदम शांतपणे हाताची घडी तोंडावर बोट असल्यासारखी जी मुलं कशी बसतात पहिल्या दिवशी अशा शाळेमध्ये वर्गामध्ये जाऊन, तशा प्रकारे बसलेले होते. आठवतंय का तुम्हाला तो पहिला दिवस? आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एक शंका होती की नेमकं आमच्या बरोबर हे लोक करणार काय, नेमकं आम्हाला काय शिकवणार आहेत, नेमकं आमच्या बरोबर काय करणार आहेत. पण मित्रांनो, मला असं आठवतंय की मी जेव्हा पहिल्यांदा या सगळ्या आमच्या सुवर्ण लक्षवेधींच्या समोर गेलो, इन्स्टंटली हार्डली 10 मिनिटांच्या आत सगळ्यांबरोबर आमच्या संपूर्ण टीमचं खूप चांगलं कनेक्शन झालं आणि तेव्हापासून हे नातं जे आहे, या नात्याला सुरुवात झाली. आणि आजचा हा जो क्षण आपण सगळे अनुभवतोय, हा खरोखरच माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्या लक्षवेधच्या प्रत्येक टीम मेंबरसाठी हा एक सोनेरी क्षण आहे. आणि आम्ही तुमचे सोबती झालेलो आहोत या सोनेरी क्षणासाठी. याचा मला खरोखरच खूप अभिमान वाटतोय. किती जण अशी आहेत जी वामन हरी पेठे ज्वेलर्स या संघटनेबरोबर कार्यरत आहेत, जी बहुतेक या सुवर्ण लक्ष प्रशिक्षण क्रमामध्ये नव्हती पण या संघटनेबरोबर कार्यरत आहेत? अशी किती जण आहेत आता माझ्या समोर? जरा मला बघू दे हात वर प्लीज. ओके, सो बहुतेक या प्रशिक्षण क्रमामध्ये नव्हते पण ओके, फॅन्टास्टिक. सो 12 आठवडे ही सगळी मंडळी तर आमच्याबरोबर होती, पण तुम्ही नव्हतात आणि तुम्हाला बहुतेक कुतूहल असेल की नेमकं हे करतात काय, जातात कुठे, शिकवतात काय, आल्यानंतर असे चार्ज असतात, घरचे पण आहेत ना, फॅमिली मेंबर्स किती आहेत इकडे, जे कुटुंबीय किती आहेत या प्रशिक्षणार्थ्यांचे फॅमिली मेंबर्स? हात वर करा प्लीज. ओके, व्हेरी गुड. असे किती जण आहेत ज्यांनी या दोन्ही प्रश्नांना हात वर नव्हते केले? ओके, सो असे काही इतर मंडळी पण आहेत आपल्याबरोबर. सो खरं तर सगळी मंडळी जी वामन हरी पेठे बरोबर जोडली गेलेली आहेत, मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की माझ्या मनात तुमच्याबद्दल आणि तुमच्या कार्याबद्दल प्रचंड आदर आहे. आणि तुम्ही जे कार्य करता त्याचं जेवढं कौतुक करू तेवढं कौतुक करणं मला असं वाटतं ते कमीच आहे. इतकं भन्नाट, इतकं भारी काम तुम्ही करताय. आणि हे जे काम आपण करतोय, एवढं अर्थपूर्ण काम आपण करतोय, आणि या अर्थपूर्ण कामामध्ये आमच्या टीमला मूल्य योगदान करायची संधी मिळाली, त्यासाठी सगळ्यात आधी वामन हरी पेठेच्या मेंटर्सचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच की आम्हाला तुम्ही या प्रवासामध्ये संधी दिली, तुमच्या बरोबर जोडले जाण्याची. आणि सगळ्यात जास्त जोरदार टाळ्या तर तुम्हा सर्वांसाठी व्हायला पाहिजेत. का हे मी नंतर सांगतो, पण जेवढ्या जोरात, जेवढ्या जोशात टाळ्या वाजवता येतील मग मला इकडे
इकडे पाहुणे मंडळी जी या साईडला खास करून बसले, ह्यांना तर आम्ही वेळ लावलेलंच आहे, हे जे आहेत ते, पण जी पाहुणे मंडळी इकडे जी बसले त्यांना विचारू इच्छितो, आपण टाळ्या कशासाठी वाजवतो? हा, कशासाठी वाजवतो? काय? प्रोत्साहन देण्यासाठी. अच्छा, अजून काही वेगळं उत्तर? अप्रिशिएट करण्यासाठी, प्रोत्साहन देण्यासाठी. बरोबर? हॅलो, यस ऑर नो? येस. सो टाळ्या वाजवताना काही जण आता कसे टाळ्या वाजवतात माहितीये? अशा टाळ्या वाजवल्याने समोरच्या व्यक्तीला काय अर्थ अभिप्रेत होईल माहितीये? की आपण हे जे काय करतोय ते ठीक आहे, पण असं काय जास्त करायच्या फंदात पडू. सो मला वाटतं की टाळ्या आपण अशा वाजवायला पाहिजे की आपला हुरूप वाढला पाहिजे, की येस आपण काहीतरी जबरदस्त काम करतोय, भारी काम करतोय. सो टाळ्या मगाशी जसं दर्शनने सांगितलं, जोरदार अशा वाजवूया की आवाज हातातून तर यायलाच पाहिजे, पण त्याचबरोबर तोंडातून देखील यायला पाहिजे. जोरदार टाळ्या. पुन्हा एकदा. आता मी सांगतो का वाजवल्या ह्या टाळ्या. आता मी तुम्हाला सांगतो का मला तुमच्याबद्दल आदर आहे, का मला खरोखरच मनापासून आपल्या कार्याबद्दल कौतुक वाटतं. मित्रांनो, सपोज मी तुम्हाला विचारलं की प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात, आपल्या जीवनात काय हवं असतं, तर काय म्हणाल तुम्ही? काय हवं असतं आपल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये? अंतिमतः प्रत्येक व्यक्तीला काय अनुभवायचं असतं? सुख, समाधान, अजून आनंद. हॅलो, प्लीज टेल मी, यस ऑर नो? शेवटी आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यात काय पाहिजे? आनंद पाहिजे, राईट? आणि हे आनंद आहेत ना, हे आनंदाचे काही क्षण असतात, हे आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये वेचत असतो, निवडत असतो, शोधत असतो. आणि आपापल्या परीने आपण हे आनंदाचे क्षण आहेत ना वेचण्याचं काम करत असतो. हे आनंदाचे क्षण आहेत ना, हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही क्षण असतात आनंदाचे, ते एकदम छोटे छोटे असतात, आणि काही आनंदाचे क्षण आहेत ना ते एकदम मोठे मोठे असतात. छोटे छोटे आनंदाचे क्षण आहेत ना, हे दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या क्षणांमधून मिळतात. फॉर एक्झाम्पल, आता थोड्या वेळापूर्वी आपण सगळ्यांनी हो करून टाळ्या वाजवल्या. छोटा क्षण होता, पण आनंद देऊन गेला आपल्याला. प्लीज टेल मी, यस ऑर नो? आपण ट्रेन मधून प्रवास करत असतो, सीट मिळत नसते, पण अचानक एक सीट रिकामी होते आणि आपण सीटवर जाऊन बसतो. छोटासा क्षण असतो, आपल्या आजूबाजूच्यांना काही पडलेली नसते, आपण असं बघतो सीट मिळाली, सीट मिळाली, पण त्या छोटासा क्षण असतो, आपल्याला आनंद देऊन जातो. प्लीज टेल मी, यस ऑर नो? आपण वाट बघत असतो ट्रेनची, आणि असं वाटत असतो ट्रेन मध्ये गर्दी नको यार, निवांत मला जायचं, आणि अशी एकदम रिकाम टेकडी ट्रेन आपल्या समोर येते, इतका आनंद होतो. छोटासा क्षण असतो, पण आनंद देऊन जातो. प्लीज टेल मी, यस ऑर नो? असे छोटे छोटे क्षण असतात दर दिवशी. मे बी तुम्ही घरी जात असाल आणि घरी गेल्या गेल्या तुमची जवळची मंडळी, कुटुंबीय तुम्ही आलायत म्हणून छान एक उत्साहाने तुम्हाला वेलकम करतायत. तो पण एक छोटा क्षण असतो, अँड इट गिव्स यू हॅपीनेस. ऍट द सेम टाइम काही क्षण आहेत ना मोठे क्षण असतात, आणि ते मोठे क्षण आनंदाचे क्षण असतात. ते क्षण आहेत ना कायमच्या लक्षात राहतात, कसे मोठे मोठे क्षण असतात. माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण म्हणजे मी जेव्हा 10वी पास झालो होतो. माझ्यासाठी हा क्षण अत्यंत महत्वाचा होता. अजून एक महत्वाचा आनंदाचा क्षण माझ्या जीवनातला, ज्या वेळेला मी इंजिनिअरिंग मध्ये होतो आणि मला जवळजवळ 16 एटीकेटीज होत्या, आणि त्याच्यातल्या मी 14 क्लिअर केल्या एकाच अटेम्प्ट मध्ये. माझ्यासाठी तो खूप मोठा आनंदाचा क्षण होता. ज्या दिवशी मी इंजिनियर झालो, 3 वर्ष मध्ये अडखळलो, पण फायनली इंजिनियर झालो, हा माझ्यासाठी खूप आनंदाचा क्षण होता, मोठा क्षण होता. मित्रांनो, काही छोटे क्षण असतात, काही मोठे क्षण असतात, पण माझ्या मते काही क्षण जे असतात ना, हे सोनेरी क्षण असतात. सोनेरी क्षण म्हणजे नेमकं काय? काही क्षण खूप महत्वाचे असतात, काही क्षण इतके महत्वाचे असतात की ते आपल्या हृदयाच्या कप्प्यामध्ये कायमचे आपल्याला प्रोटेक्ट करून, जतन करून ठेवायचे असतात. आणि हे जे क्षण आहेत, असे सोनेरी क्षण कसे असू शकतात, कुठल्या प्रकारचे हे असू शकतात? काही सोनेरी क्षण असे असतात जेव्हा एखाद्या कुटुंबामध्ये एखादं बाळ जन्माला येतं, तो क्षण, तो दिवस माझ्या मते सोनेरी असतो, खूप महत्वाचा क्षण असतो. त्यानंतर त्या बाळाचं जेव्हा बारसं केलं जातं, तो पण एक महत्वाचा क्षण असतो, सोनेरी क्षण असतो. त्यानंतर तो बाळ जेव्हा मोठं होत असतं, पहिला वाढदिवस त्या बाळाचा असतो, त्या मुलाचा असतो, तो पण एक सोनेरी क्षण असतो. हळूहळू ही व्यक्ती मोठी होत असते आणि तो व्यक्ती इंडिपेंडंट होतो. इंडिपेंडंट झाल्यानंतर त्याचं कोणावर तरी प्रेम होतं, आणि प्रेम झाल्यानंतर तो त्या व्यक्तीला लग्नासाठी प्रपोज करतो, तो देखील एक सोनेरी क्षण असतो. एंगेजमेंट होते, तो एक सोनेरी क्षण असतो. लग्न होतो, तो एक सोनेरी क्षण असतो. लग्नानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये
काही नवीन व्यक्तींचं आगमन होतो, तो क्षणरी क्षण असतो. त्यांच्या लग्नाचा वाढदिवस असतो, तो सोनेरी क्षण असतो. असे सोनेरी क्षण असतात, अत्यंत महत्वाचे क्षण असतात. आणि या अत्यंत महत्वाचे जे सोनेरी क्षण आहेत ना, ते जो आनंद देऊन जातात ना, तो या छोट्या आणि मोठ्या आनंदांपेक्षा एक अविस्मरणीय आणि एक वेगळ्या प्रकारचा आनंद असतो. आणि या आनंदाच्या क्षणांमध्ये प्रत्येकाला एक असा जवळचा खास व्यक्ती, ज्याला आपण सोबती म्हणतो, साथीदार म्हणतो, त्याची गरज भासते. आणि या सोनेरी क्षणांमध्ये आपण सगळे कित्येक लोकांच्या बरोबर सोबती म्हणून कार्यरत आहात. मला वाटतं हे खूप मोठं काम आहे आणि खूप अर्थपूर्ण काम आहे. आणि त्यासाठी मला तुमच्या सर्वांचं प्रचंड आदर वाटतो, प्रचंड कौतुक वाटतं. तुम्ही जे काम करताय इट इज अमेझिंग. आणि सगळ्यात महत्वाचं, हे काम 10 वर्ष करतोय का आपण, 20 वर्ष करतोय का आपण, 25 वर्ष करतोय का, किती वर्षांपासून हे काम करतोय? 110 वर्षांपासून एखादी संघटना लोकांच्या ह्या महत्वाच्या सोनेरी क्षणांची सोबती बनते. म्हणजे विचार करा, 110 वर्षांमध्ये आपण किती कुटुंबियांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केलाय, आपण किती लोकांच्या जीवनामध्ये त्या सोनेरी क्षणांच्या सोबती राहिलेलो आहोत. आपण लाखो नाही, माझ्या मते करोडो लोकांच्या त्या सोनेरी क्षणांचे भाग झालेलो आहोत. आणि आजपर्यंत 110 वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती आपल्याकडे आला असेल आणि जेव्हा जेव्हा तो व्यक्ती आपल्याकडनं काहीतरी सोनेरी क्षण घेऊन गेला असेल, तो क्षण त्या व्यक्तीच्या कायमच्या हृदयामध्ये कोरला गेला असेल. प्लीज टेल मी यस ऑर नो. माझ्या मते या कार्याला कुठल्याही प्रकारची तुलना नाहीये. आणि मी स्वतःला प्रचंड भाग्यशाली समजतो. मी स्वतःला आणि आमच्या टीमला, माझ्या मते वी आर सो लकी. तुम्ही सगळे, तुमची संघटना 110 वर्षांपासून काम करते, आमची 11 वर्षांपासून फक्त काम करते. सो आमच्या कंपॅरिझन मध्ये तुम्ही कितीतरी पटीने एवढी मोठी संघटना असून देखील यू गेव अस अपॉर्च्युनिटी. तुम्ही आम्हाला संधी दिली तुमच्या कंपनी बरोबर काम करण्याची. आय एम रिअली स्वतःला खूप मी भाग्यशाली समजतोय आणि आमच्या टीमला देखील मी भाग्यशाली समजतोय. थँक्यू फॉर दॅट. आणि मी मनापासून आभार पुन्हा एकदा व्यक्त करतो. एकदा जोरदार काय स्वतःसाठी पुन्हा एकदा मला आजचा हा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमामध्ये सांगितलं की आमचे बरेच जण जे इतर ब्रांचेसचे आहेत, जे या कार्यक्रमामध्ये नव्हते, त्यांना देखील जरा ह्या सुवर्णरक्षक कार्यक्रमाचा फ्लेवर मिळू दे म्हणून तुम्ही काहीतरी एक थोडस मार्गदर्शन करा असं सांगण्यात आलं. आणि मी विचार करत होतो की कुठल्या विषयाबद्दल बोलू, कारण खरं तर माझा पण हा भारावून टाकणारा क्षण आहे. मला असं वाटलं की आपण जे कार्य करतोय त्या कार्याला पुन्हा एकदा एक नवीन कारण देण्याची एक गरज आहे. आपण प्रत्येक जण काम करत असतो ना, प्रत्येक जण, आम्ही देखील काम करतो, प्रत्येक दिवस काम करतो, तुम्ही देखील काम करता, प्रत्येक दिवस काम करतो. प्रत्येक व्यक्ती या जगातला काही ना काही दिवसभर करत असतो. आणि प्रत्येक व्यक्तीला काहीतरी करण्यासाठी ना प्रेरणेची गरज असते. काय वाटतं तुम्हाला, यस ऑर नो? प्रत्येक व्यक्तीला करण्यासाठी मोटिवेशन लागतं. मोटिवेशन की हे का करायचं, कशासाठी करायचं, मी आज रोज कामाला जातोय, काहीतरी करतोय, का करतोय. आणि ही जी प्रेरणा आहे ना, ही प्रेरणा स्क्रीनवर मी माझ्या बरोबर स्लाइड्स आहेत, दिसतायत का मागपर्यंत? दिसतंय मागे? ओके, येस. माझ्या मते कुठल्याही व्यक्तीला प्रेरित करणाऱ्या 5 बाबी असतात. देयर आर 5 मोटिवेटर्स. 5 वेगवेगळ्या प्रकारचे मोटिवेटिंग फॅक्टर्स असतात. या 5 पैकी एक कुठला तरी मोटिवेटर, एक कुठला तरी प्रोत्साहन देणारी बाब जी असते ती प्रत्येक व्यक्तीला कार्यरत ठेवत असते. हे 5 मोटिवेटर कोणते आहेत हे थोडक्यामध्ये मी तुमच्या समोर सांगू इच्छितो. आणि जेव्हा मी तुम्हाला हे 5 मोटिवेटर तुमच्या समोर मांडेन, त्यावेळेला प्रामाणिकपणे स्वतःला प्रश्न विचारायचा की या 5 पैकी, हॅलो काय म्हणतोय मी, या 5 पैकी कोणता मोटिवेटर आहे ज्याच्यामुळे मी काम करतो. आर यू विथ मी एव्हरीबॉडी? मित्रांनो, 5 मोटिवेटर आहेत ना, मी 5व्या नंबर पासून सुरुवात करणार आहे आणि सगळ्यात शेवटी पहिल्या नंबर बद्दल सांगणार आहे. ओके, सो सगळ्यात खालचा जो मोटिवेटर आहे तो 5 नंबरचा आहे. म्हणजे त्याच्यापासून जसं हायएस्ट आपण जात जाऊ ना, तो हायएस्ट मोटिवेटर इज द बिगेस्ट मोटिवेटर. जाणून घ्यायला आवडेल का? जाणून घ्यायला आवडेल कोणत्या कोणत्या 5 गोष्टी आहेत. चला आपण सुरुवात करूया 5व्या नंबर पासून. 5वा नंबर ऑफ मोटिवेटर काय लिहिलंय मोठ्याने वाचूया? भीती. लोक काम करतात कारण त्यांना भीती वाटते. काम करतात
कारण त्यांना जर मी काम नाही केलं तर त्यामुळे जे होईल त्याची भीती वाटते. हॅलो, आहात का तुम्ही सगळे? दुनिया में आए हैं तो काम कर प्यारे, अगर काम नहीं करेगा तो कुछ तो ऐसा होएगा ज्याच्यामुळे मला आनंद नाही मिळणार. आणि ते असं होऊ नये म्हणून मी काम करतो. सो मी काम नाही केलं तर माझा घरचा खर्च आहे तो कोण देणार? जर मी काम नाही केलं तो कोणीतरी असं काहीतरी बोलेल मला, असं काहीतरी वागेल जे माझ्यासाठी खूप त्रासदायक असेल म्हणून मी काम करतो. हा जो मोटिवेटर आहे ना, हा तुमच्यातला बेस्ट आणत नाही. काही जण हसतात एकमेकांना बघून. कधी कधी असा कुठला तरी बॉस असतो, असा कुठला वरिष्ठ असतो, त्याची खूप भीती वाटत असते आणि त्या भीतीपोटी बरेच जण काम करत असतात. कामाबद्दल काही आत्मीयता तन्मीयता नसते, पण भीती वाटत असते म्हणून काम करत असतात. दिस इज द फिफ्थ. आणि दिस मोटिवेटर विल नेव्हर ब्रिंग द बेस्ट आउट ऑफ यू. हा मोटिवेटर तुमच्यातले सर्वोत्तम कधीच बाहेर काढू शकणार नाही. आहात का तुम्ही सगळे माझ्या बरोबर? पण बऱ्याच जणांना हा मोटिवेट करतो, बऱ्याच जणांना हा मोटिवेट करतो. चौथा मोटिवेटर पण आहे. चौथा प्रेरित करणारी बाब काय लिहिलंय? पैसा. एक पिक्चर आलाय आता, ये रे पैसा. सो मी काम का करतो? एकच गोष्ट, अपने को क्या मिलता है? पैसा. और मेरे को पैसा प्यारा है. सो पैशांमुळे मी माझे बिल भरू शकतो, पैशांमुळे मी माझे EMI भरू शकतो, पैशांमुळे मी माझा घर खर्च करू शकतो, पैशांमुळे मी माझी अजून पण काही इच्छा आकांक्षा मनीषा असतात ते साकार करू शकतो. मी काम का करतो? कारण मला पैसा मिळतो. मला त्या कामामध्ये वगैरे काही जास्त इंटरेस्ट नाहीये. असे पण बरेच जण काम करतात ज्यांना फक्त पैसा महत्वाचा असतो कामापेक्षा जास्त. माझ्या मते हा पण मोटिवेटर आहे. हा थोडंफार तुमच्यातलं बेस्ट काढू शकतो, थोडंफार तुमच्यातलं सर्वोत्तम काढू शकतो, पण लॉंग टर्म मध्ये दूरगामी यश मिळवण्यासाठी हा मोटिवेटर जास्त फायदेमंद नाहीये, जास्त फायदेशीर नाहीये. तिसरा मोटिवेटर काय लिहिलं स्क्रीनवर? प्रशंसा. प्रशंसा. मी एखादं काम करतो ना की मला कोणीतरी दाद देतं. मी एखादं काम करतो की मला कोणीतरी थँक्यू म्हणतं. मी असं काम करतो की मी असं प्रकाश झोतात येतो. मी असं काहीतरी काम करतो ज्याच्यामुळे मला जरा नेम आणि फेम मिळतं. मी असं काहीतरी काम करतो ज्याच्यामुळे लोक माझी वाहवाह करतात आणि ती वाहवाह लोकांनी करावी म्हणून मी हे काम करतो. बरेचसे एंटरटेनर्स जे असतात, बरेचसे ऍक्टर्स असतात, बरेचसे आर्ट क्षेत्रातली जी माणसं असतात ना, त्यांना पैशापेक्षा जास्त त्याच्यातून मिळणारी प्रशंसा असते ना, ती जास्त त्यांना महत्वाची वाटत असते. तुम्ही आहात का सगळे माझ्या बरोबर? आज जेव्हा आपण स्टेजवर आलो, अवॉर्ड घेत होतो, लोक टाळ्या वाजवत होते आणि तुम्ही एकदम स्टेजमध्ये चकाचक कपडे वगैरे घालून स्टेजवर येत होता आणि जेव्हा लोक सगळी टाळ्या वाजवतात तुमच्यासाठी कसं वाटतं? प्रशंसा आवडते की नाही प्रत्येकाला? हॅलो प्लीज टेल मी. असं आवडते. आणि बरेच जण या प्रशंसेपोटी स्वतःला ओतत असतात. बरेच जण लोकांनी प्रशंसा करावी म्हणून काम करत असतात, जी बऱ्यापैकी आहे. आणि चौथा मोटिवेटर जो आहे, काय लिहिलं स्क्रीनवर? मोठ्याने वाचूया. नेतृत्व. एक लीडर आहे आणि त्या लीडरचं एक काहीतरी विजन आहे आणि त्या विजनवर आणि त्या लीडरवर माझी प्रचंड निष्ठा आहे. आणि त्या लीडरसाठी, त्या विजनसाठी, त्या नेतृत्वासाठी मी स्वतःला झोकून देऊन त्याला फॉलो करतो, त्याला स्वतःला समर्पित करतो. सो महाराष्ट्रातला एक मोठा नेता जेव्हा शिवाजी पार्कवर उभा राहायचा आणि म्हणायचा की जर असं झालं नाही तर उद्या मुंबई बंद, लोक सगळे काम बीम सोडून रस्त्यावर तोडफोड करायला. मला सांगा, हे जेव्हा रस्त्यावर लोक तोडफोड करायला यायची त्यावेळेला त्यांना पैसे दिले जायचे का? एक गाडी तोडली 500 रुपये असे दिले जायचे का? हॅलो, नाही. किंवा जेवढ्या गाड्या तोडाल तेवढा मोठा अवॉर्ड दिला जाईल, तुम्हाला रिवॉर्ड दिला जाईल, पेपरमध्ये फोटो छापण्यात येईल, अशी प्रशंसा तरी व्हायची का त्यांची? उलट त्यांना जेलमध्ये भरती करायला केलं जायचं. प्लीज टेल मी. हॅलो, यस और नो? फायदा मी कोणाबद्दल बोलतोय? सगळ्यांना कळलं असेल बरोबर. त्या नेत्यावर, त्या नेतृत्वावर महाराष्ट्रातल्या कित्येक लोकांनी श्रद्धा ठेवली, त्यांना समर्पित करून ठेवलं. आजही त्यांचं नाव काढल्यानंतर कित्येक लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. मित्रांनो, माझ्या मते जर खरोखरच एक अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल, खरोखरच एक समृद्ध जीवन जगायचं असेल आणि खरोखरच आपल्या जीवनाला सार्थकी ठरवायचं असेल तर देयर इज अ हायेस्ट मोटिवेटर. एक असा मोटिवेटर फॅक्टर आहे, एक अशी प्रेरित करणारी बाब आहे, जी जर आपल्याला सापडली, जी जर आपल्याला मिळाली तर आयुष्य एका क्षणात बदलू शकतं. आवडेल का तो काय मोटिवेटर जाणून घ्यायला? हॅलो, प्लीज टेल मी. यस और नो? तुमच्या येस मध्ये मजा येत नाही. आवडेल का? हॅलो. हायेस्ट मोटिवेटर, द नंबर 1 मोटिवेटर.
काय लिहिलं स्क्रीनवर? धर्म. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन वाला धर्म नाही. ह्या धर्माला मी म्हणतो पर्पज, युअर लाईफ पर्पज, आपल्या जगण्याचा उद्देश. एक मार्क ट्वेन नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्याचं एक सुंदर वाक्य होतं जे मला प्रचंड आवडतं. त्याचं असं म्हणणं होतं की कुठल्याही माणसासाठी 2 दिवस सगळ्यात महत्वाचे असतात. पहिला दिवस ज्या दिवशी त्याचा जन्म होतो, आणि दुसरा दिवस ज्या दिवशी त्याला हे कळतं की माझा जन्म या जगात का झालेला आहे. ज्याला का सापडतो ना माझ्या जगायचा, तो खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन जगतो. पर्पज म्हणजे जगण्याचं कारण. का जगतोय आपण, कशासाठी जगतोय आपण? काही जण म्हणतात मी जगतोय कारण मी मरत नाहीये, मी जगतोय कारण श्वास घेतोय म्हणून जगतोय, मी जगतोय कारण रोज जेवतोय त्याच्यामुळे आपोआपच जगत चाललेलो आहे. मित्रांनो, पण खऱ्या अर्थाने स्वतःला प्रश्न विचारा की प्रत्येक दिवस आपण का जगतोय? आपला जगण्याच्या मागे अर्थ काय? वाय यू आर लिव्हिंग दिस लाईफ? कुठलाही व्यक्ती जो अर्थपूर्ण जीवन जगलेला आहे या सृष्टीमध्ये, या जगामध्ये, त्या व्यक्तीला आपल्या जगायचं कारण सापडतं. आणि एकदा का त्याला जगायचं कारण सापडतं, मग तो आपोआपच जगावेगळं जीवन जगू लागतो. आणि म्हणूनच मी नेहमी म्हणतो, मला एक स्क्रीनवरचं हे वाक्य हे मी नेहमी सांगतो, सगळ्यांनी मोठ्याने वाचूया का? काय लिहिलंय? ज्याला का जगायचं कळलं त्याला कसं जगायचं. प्रॉब्लेम काय माहितीये, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्ती हा प्रश्न विचारतो की कसं जगायचं, कसं जगायचं, कसं जगायचं सोडून द्या, का जगायचं शोधा. कारण एकदा जर का जगायचं कळलं तर कसं जगायचं हा प्रश्न नाही पडत. सो प्रत्येक जण स्वतःला जो प्रश्नच विचारतोय ना की मी कसं जगू, मुळात हा प्रश्नच आपल्याला दिशा दाखवणारच नाही कधी. बघा, सत्य आहे. सो मी असं सांगेन, कसं जगायचं हा प्रश्न स्वतःला विचारण्यापेक्षा, आणि प्रत्येकाला ना हा प्रश्न पडतो, नेमकं जगायचं कसं, नेमकं काय करायचं काय, अशा परिस्थितीमध्ये कसं वागायचं, अशा परिस्थितीमध्ये कसे निर्णय घ्यायचे, अशा परिस्थितीमध्ये नेमकं करायचं काय माणसाने. तो प्रश्न बाजूला ठेवा आणि स्वतःला प्रश्न विचारा की का जगायचं, आणि खऱ्या अर्थाने माझं जगायचं कारण काय. एक गोष्ट सांगू इच्छितो. गोष्ट ऐकायला आवडेल का? आमच्या या प्रशिक्षणार्थींना 12 आठवड्यामध्ये आमच्या सगळ्या ट्रेनर्स मंडळींनी भरपूर वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या. आमच्या विनय सरांनी, रुपाली मॅडमनी बरोबर ना, भरपूर गोष्टी सांगितल्या ना तुम्हाला, भरपूर किस्से सांगितले. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. आवडेल का ऐकायला सगळ्यांना? मला आवडली नाही तरी आता ऐकावी तर लागणारच आहे, मी सांगणारच आहे, कारण मी ठरवून आलेलो आहे. मित्रांनो, ही एक गोष्ट अशी आहे, एक बांधकामाचं काम चाललेलं असतं आणि त्या बांधकामाच्या कामामध्ये बरेचसे गवंडी लोक जे असतात ना, ते तिकडे कार्यरत असतात. आता होतं असतं की सगळे गवंडी जे असतात त्यांचं काय काम असणार? भिंत बांधायची, विटा ठेवायच्या, त्यात सिमेंट, कॉन्क्रीट किंवा काय जे काय त्यांचं नेहमीच ठरलेलं जे काम असतं. आणि सुपरवायझर जो असतो तो सुपरवाइज करत असतो त्यांना. तर एक माणूस, एक वाटसरू असतो, तो तिकडनं चाललेला असतो आणि त्या बांधकामाचं काम चाललेलं असतं. तर त्याला कळत नाही की नेमकं काय चालू आहे. त्याच्यामुळे त्याला जरा कुतूहल वाटतं आणि ते गवंडी सगळे असतात, त्याच्यातल्या एका गवंड्याकडे जातो आणि त्याला विचारतो की काय करताय तुम्ही. आता तो गवंडी असतो ना, त्याच्या ऑलरेडी कपाळावर आठ्या असतात, तो ऑलरेडी वैतागलेला असतो, ऑलरेडी तो त्रस्त असतो. कारण त्याला जे जो करतोय ना त्याला ते अजिबात आवडत नसतं. ऑप्शन नाही म्हणून ते करत असतो, पर्याय नाही म्हणून करत असतो. त्याला विचारतो काय करताय तुम्ही. तो म्हणतो दिसत नाही काय करतोय, हे सिमेंट आहे, ही रेती आहे, ही विटा आहे, हेच माझं आयुष्य आहे, काय आयुष्य जगतोय मी. तो असं घाबरतो, नो सॉरी करा कंटिन्यू करा. दुसऱ्या गवंड्याकडे जातो, तो पण चालू असतं सिमेंट विटा वगैरे. त्याला विचारतो तुम्ही काय करताय, कारण त्याला कुतूहल असतं की नेमकं इकडे चाललं काय. तो म्हणतो काय सांगू, सगळं आयुष्य आहे ना, आयुष्यभर सगळा घासतोच आहे. आपलं नशीब आहे ना, नशिबाने आजपर्यंत कधी साथ नाही दिली, हेच आपल्या नशिबात आहे. रोज नुसती खडी, माती, सिमेंट, विटा असं बरबटायचं रोज आणि असंच घरी जायचं. आयुष्य म्हणजे त्रास आहे, आयुष्य म्हणजे कष्ट आहे, आयुष्य म्हणजे आता नकोसं झालेलं आहे. तू पण म्हणतो बापरे, त्याचं आयुष्य किती खडतर आहे बाबा.
पुढे जातो. पुढे अजून एक गवंडी असतो, तो आपला फुल तल्लीन, तो आपला फुल त्याचं तेच चाललेलं असतं, पण तो एकदम असा गुंग झालेला असतो. तर हा परत त्याला वाटतं हा आपण तेच करतो, हा पण जास्त जोश मध्ये जरा ह्याला विचारूया. म्हणतो साहेब तुम्ही काय करताय? पहिलं तर त्याला आवाजच ऐकू येत नाही, तो आपला त्याला ऐकूच येत नाही. तो परत हो तुम्ही काय करताय, हा आपला ऐकून आहे, हा आपला गुंग आहे, पूर्ण मग्न आहे. मग त्याला तो असा हात लावतो, हो साहेब तुम्हाला बोलतोय काय करताय? तो काय 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 तुम्ही काय मला काय बोललात? हो तुम्ही काय करताय काय? तो काय करतोय म्हणजे मी इतका भाग्यशाली आहे, मी खरोखरच देवाची एवढी माझ्यावर कृपा आहे की मला एवढं चांगलं काम करायला मिळतं. तो अच्छा, कारण तो विचार करतो मगाशी दोघे होते तो ते एकदम त्रस्त होते आणि हा असं सांगतो मी एवढं देवाची कृपा आहे भाग्यशाली. तो अच्छा काय करताय काय? म्हणतो हो इकडे आहे ना एक सुंदर भव्य असं देवाचं मंदिर बांधलं जात आहे आणि ह्या जे देवाचं मंदिर आहे ना हे खूप मोठं होणार आहे आणि प्रख्यात होणार आहे आणि या देवाच्या दर्शनाला लाखो भाविक लांबून लांबून दर्शनाला येणार आहेत आणि या देवाच्या कामाला मला योगदान करायला मिळतंय. प्रत्येक विटेला माझा स्पर्श लागतोय, मी देवाचं काम करतोय. मला सांगा ह्याच्यासारखं दुसरं कुठलं काम आहे का? मी स्वतःला प्रचंड धन्य मानतो, मी प्रचंड स्वतःला भाग्यशाली मानतो आणि मला हे काम करण्याला प्रचंड आनंद मिळतो. मित्रांनो 3 माणसं आहेत, काम तेच करतायत, पण एका माणसाला त्याच्या कामामध्ये त्याच्या कार्यामध्ये कारण मिळालंय आणि बाकीची माणसं आहेत ना ते करतायत कारण ते करायला पर्याय नाहीये. आहात का तुम्ही सगळे माझ्याबरोबर? तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आज की आपण जे करतो त्या कार्यामध्ये आपल्याला कारण मिळालंय का? आपण जे काम करतो, आपण जे कार्य करतो त्याला मोठ्या दृष्टिकोनातून बघतो का? खरं तर आपण जे काम करतोय ते खूप मोठं आहे, खूप भव्य आहे, त्याची व्याप्ती पण खूप मोठी आहे. त्या कामाचा आपण बहुतेक एक छोटा भाग आहोत, पण या छोट्या 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 योगदानांमुळेच काहीतरी मोठं भव्य काम आपण करू शकतोय. काय वाटतं तुम्हाला? यस ऑर नो? मला असं वाटतं ज्या वेळेला आपण स्वतःच्या कार्याला जेव्हा मोठ्या दृष्टिकोनातून बघतो, मोठ्या दृष्टिक्षेपातून बघतो, त्यावेळेला आपल्याला आपल्या कामाची व्याप्ती कळते. आणि वामन हरी पेठे गेल्या 110 वर्षांपासून जे काम करताय, मला असं वाटतं की आपण फक्त सोनं विकत नाही आहोत, आपण फक्त दागिने विकत नाही आहोत, आपण फक्त ज्वेलर्स नाही आहोत, आपण खऱ्या अर्थाने मोठ्याने वाचूया कोण आहोत? आणि हे कारण आपल्यापैकी प्रत्येकाच्या हृदयामध्ये, प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये जेव्हा रुजेल त्यावेळेला कसं जगायचं आणि कसं काम करायचं आणि कसं करायचं हा प्रश्नच आपल्याला कधी पडणार नाही. एव्हरी सिंगल डे, प्रत्येक दिवस स्वतःला मनामध्ये एक शब्द ठोकून सांगायचा की मी सोनेरी क्षणाचा सोबती आहे. तयार आहात का तसे व्हायला? ऑलरेडी हा जर्नी एवढा आधीपासून सुरू झालाय, पण जर मला तुम्ही विचारलं की सोनेरी क्षणांच्या सोबती व्हायचं म्हणजे नेमकं करायचं काय, म्हणजे नेमकं करायचं काय? आपल्या वागणुकीमध्ये काही गोष्टी व्हायला पाहिजेत ना, तेव्हा आपण म्हणू ना आपण सोनेरी क्षणांच्या सोबती झालो. काय वाटतं तुम्हाला? याच सो हा जो माझा टॉक आहे, हे जे माझं व्याख्यान आहे, ते पुढच्या काही मिनिटांमध्ये सोनेरी क्षणांच्या सोबती म्हणजे आपण जेव्हा कामाला जातो, आपण जेव्हा आपल्या शोरूम मध्ये जातो, आपण जेव्हा तिकडे कार्यरत असतो, उभे राहतो, त्यावेळेला आपल्यामध्ये तो सोबती संचारण्यासाठी, आपल्यामध्ये तो सोबती सामावण्यासाठी कोणत्या वागणुकींचा आपण अवलंब करायला पाहिजे हे पुढच्या काही 10 ते 15 मिनिटांमध्ये मी तुमच्या समोर मांडतो आणि त्याच्यानंतर माझा हा टॉक संपवतो. चालेल का? आवडेल का सगळ्यांना? हॅलो, आवडेल का? सो मी 7 सकारात्मक वागणुकी सांगणार आहे. सोनेरी क्षणांचे सोबती होण्याच्या 7 सकारात्मक वागणुकी. या वागणुकींचा जर तुम्ही अवलंब केला तर मित्रांनो मी ठामपणे सांगतो, तुम्ही कोणत्याही पदावर कार्यरत असाल, तुम्ही एक सेल्स एक्झिक्युटिव्ह असाल किंवा काउंटर हेड असाल, तुम्ही ब्रांच मॅनेजर असाल किंवा डोअर कीपर असाल, तुम्ही PR चा व्यक्ती असाल किंवा बिलिंगचे कॅश काउंटरवर काम करणारा व्यक्ती असाल, कोणीही व्यक्ती कोणत्याही पदावर, HO असेल, ब्रांच असेल, यू विल बिकम अ सोनेरी क्षणांचे सोबती. या 7 वागणुकी आहेत
आणि या 7 वागणुकी आता मी तुमच्या समोर थोडक्यात सांगेन, पण जर तुम्ही या वागणुकी जे मी आता तुमच्या समोर मांडेन ते फोटो काढल्यात आणि सतत रोज त्याचं वाचन केलं, रोज स्वतःला थांब बजावून सांगितलं, तर आपोआप तुमच्यामध्ये, तुमच्या वागणुकीमध्ये, तुमच्या विचारांमध्ये आपोआप परिवर्तन यायला सुरुवात होईल आणि आपल्या जगायला एक कारण सापडेल. आवडेल का या 7 वागणुकी काय समजून घ्यायला? लेट्स सी. 7 वागणुकी आहेत, पटापट मी सांगतो. पहिली वागणूक, मोठ्याने बोलूया, काय लिहिलंय? नेहमी इतर व्यक्तीच्या हितामध्ये मनापासून रस घ्या. ऑलवेज थिंक अबाउट अदर पर्सन्स इंटरेस्ट फर्स्ट. कधीही दुसऱ्या व्यक्तीच्या हिताला प्राधान्य द्या. इकडे बरेच जण बसले, तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना असं खायला वगैरे असं आवडत असेल ना, असं फुडी असतील ना. किती जण फुडी आहेत तुमच्यापैकी? फुडी म्हणजे खवय्ये. सर असेच बसलेत. हा सर, तुम्ही सर उभे राहा. तुम्ही त्यांना कळलं मी कोणाबद्दल. सर तुमची सगळ्यात आवडती डिश कुठली आहे? तशा भरपूर डिश आवडत असतील तुम्हाला, पण सगळ्यात आवडती डिश कुठली आहे? चिकन तंदुरी सरांना आवडते. सर जरा प्लीज उभे राहा. सर सगळे अजून कळलं नाहीये बरं सर, कारण इंटरॅक्शन मला संवाद साधायचा. त्यांना चिकन तंदुरी आवडते, बघून वाटतं की नाही? ओके ना सर, एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला. ओके, नाही मी आणली नाही आहे चिकन तंदुरी, श्रावणी सोमवार आहे, श्रावणी. ओके, मला असा प्रश्न विचारायचा, कधी तुम्ही मासे पकडायला वगैरे गेलात का? फिशिंग कधी गेलात तुम्ही? नाही गेलात का? अच्छा. पण सपोज कधी तुम्ही नदी किनारी किंवा तलावामध्ये किंवा समुद्रामध्ये मासे पकडायला गेलात. मासे आपण कसं पकडतो माहिती आहे ना, ते गळ असतो आणि त्याला एक काहीतरी फिशिंग, काय रॉड, फिशिंग रॉड, राईट. आणि ते हुक असतं आणि हुकला आपण काहीतरी लावतो आणि मग आपण टाकतो आणि मग मासे त्याला येतात, बरोबर ना? मग तुम्ही जेव्हा जर सपोज जायची कधी गरज लागली मासे पकडायला, तर चिकन तंदुरी लावाल ना गळ्याला? अच्छा, त्यांना आवडते, माशांना नाही आवडत. अच्छा, मग सर काय लावाल तरी? गांडूळ. सर गांडूळ आवडतात तुम्हाला? गांडूळ आवडतात? माशांना गांडूळ आवडतात. हा किती सोप. थँक्यू. एकदा त्यांच्या स्पोर्टिंग पार्टिसिपेशन साठी गांडूळ आपल्याला नाही आवडत, पण माशांना आवडत. जर माशांना आवडतात आणि माशांना आकर्षित करायचं असेल तर गळाला गांडूळ लावायला. आपल्याला चिकन तंदुरी आवडते, पण आपल्याला चिकन तंदुरी जरी आवडत असली तरी माशांना आकर्षित करायला चिकन तंदुरी चालणार. किती सोपं आहे ना, की जर इतरांना तुमच्याकडे आकर्षित करायचं असेल तर सर्वप्रथम त्यांच्या हिताला प्राधान्य द्या. एखादा व्यक्ती आपल्याकडे येत असेल, काय येत असेल? आपल्या शोरूम मध्ये येत असेल, काय येत असेल? कारण त्याला तुमचं टार्गेट अचीव्ह करायचंय, बरोबर? जर तो आपल्या शोरूमच्या आतमध्ये येतोय याचा अर्थ कुठेतरी त्याला चिकन तंदुरी पाहिजे. याचा अर्थ त्याला काहीतरी गरज आहे आणि त्याच्यासाठी तो तिकडे आला. सो ऑलवेज थिंक अबाउट अदर पर्सन्स इंटरेस्ट फर्स्ट. आणि जो नेहमी दुसऱ्याच्या हिताला प्राधान्य देतो तो व्यक्ती प्रभावी असतो. जर तुम्हाला कोणाचा मित्र व्हायचं असेल, जर तुम्हाला कोणाचा सोबती व्हायचं असेल, जर तुम्हाला कोणाचा सखा व्हायचं असेल, सिंपल गोष्ट आहे. इफ यू वॉन्ट टू मेक समबडी अ फ्रेंड, बी अ फ्रेंड फर्स्ट. आपला मित्र जो असतो ना, त्या मित्राला नेहमी आपल्या हिताची काळजी असते. प्लीज टेल मी, असं आपण कुठल्या व्यक्तीला आपला मित्र मानतो? ज्या व्यक्तीला आपली काळजी असते, ज्या व्यक्तीला आपल्या हिताबद्दल काळजी असते. बऱ्याचशा वेळेला एखादा जवळचा व्यक्ती आहे ना, आपल्यावर रागवतो सुद्धा, पण त्या रागवण्याचा आपल्याला त्रास वाटत नाही, राग येत नाही. का? कारण तो रागवतो त्याच्यामध्ये त्याचा प्रेम आहे, आपल्या हिताबद्दल तो विचार करतो. प्लीज टेल मी, हॅलो, यस नो? नंबर 1, कुठलाही व्यक्ती जो येतोय त्याच्या हिताला पहिलं प्राधान्य द्या.
प्रॉब्लेम असा होतो, सगळ्यात महत्वाचा विचार आपल्या डोक्यामध्ये काय खेळत असतो, बाकीचे सोडा, माझं काय, माझं काय, मारुसू असं गुजरातीत म्हणतात. मित्रांनो, डिप्रेस्ड होण्याचा राजमार्ग, इफ यू वॉन्ट टू बिकम डिप्रेस्ड, थिंक अबाउट व्हॉट अबाउट मी, यू विल इझिली गेट डिप्रेस्ड. थिंक अबाउट अदर्स, थिंक अबाउट अदर्स. दोन गोष्टी होतील, तुम्हाला आनंद तर मिळेलच, पण दुसरी जण तुमच्याकडे आकर्षित व्हायला सुरुवात होते. पहिली वागणूक, नेहमी इतरांच्या हिताला प्राधान्य द्या, त्यांच्या हितामध्ये मनापासून रस घ्या. आजपासून करायला सुरुवात करू का आपण? प्लीज टेल मी, यस ऑर नो? दॅट इज नंबर 1. नंबर 2 वागणूक. नंबर 2 वागणूक काय लिहिलंय? स्माइल. हसायला पैसे लागत नाही, इट्स फ्री. आता इकडे एक छोटीशी प्रेक्षक बसलेली आहे, श्रोती बसलेली आहे. शी इज एन्जॉइंग दिस टॉक. तिला कितपत कळते माहिती नाही, पण ती फ्री मध्ये, भरदोल मध्ये, लॉट मध्ये मला स्माइल देते ना, एकदम लॉट मध्ये. स्माइल आहे ना, कंटेजियस असते. कंटेजियस म्हणजे संसर्गजन्य असते. तुझ्यापासून एक एक्सरसाइज कर. जेव्हा घरातून बाहेर पडाल, तुमच्या गेट मधून बाहेर पडाल, तर कोणी अनोळखी व्यक्ती असेल, स्त्रियांनी फक्त जरा स्त्रियांबरोबरच करा, चुकीचे सिग्नल. कोणी अनोळखी व्यक्ती म्हणजे कोणी, म्हणजे वॉचमन असेल, तुमचा लिफ्ट मधला माणूस असेल, किंवा सकाळी सकाळी जे कचरा नेणारे जे व्यक्ती असतात, त्यांना फक्त स्माइल करा आणि गुड मॉर्निंग म्हणा किंवा नमस्कार म्हणा. सी देअर रिस्पॉन्स. इन्स्टंटली दे विल ऑल्सो स्माइल अँड से नमस्कार. इन्स्टंटली ते पण असतील आणि म्हणतील गुड मॉर्निंग. आणि तुम्ही तिकडनं जाल, पण त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर तुमची स्माइल ट्रान्सफर झालेली असते. स्मित हास्य, स्माइल संसर्गजन्य. एकदा असंच मित्रांनो एक कार्यक्रम होता, संध्याकाळचीच वेळ होती आणि माझा कार्यक्रम खूप लेट संपला, 10-10:30 वाजता संपला आणि मला पुण्याला जायचं होतं आणि मला माझी स्वतःची गाडी ड्राईव्ह करून जायचं होतं. तर ऑलरेडी खूप थकलो होतो मी. तर मी नंतर विचार केला, बापरे आता परत 3-4 तास मला ड्राईव्ह करायला लागणार. आणि मी थोडं म्हटलं की बापरे, आणि थोडा स्ट्रेस मध्ये होतो, म्हणजे थकलो होतो, फिजिकली पण थकलो होतो आणि आवाज वगैरे पण थोडासा माझा बसला होता, कारण 4 तास सलग कार्यक्रम होता. आणि मी एका पेट्रोल पंप मध्ये गेलो आणि पेट्रोल पंप मध्ये 4-5 गाड्या होत्या, माझी 5वी गाडी होती आणि मी असा थोडा थकलेलो, यार काय 4-5 गाड्या, आता किती वेळ जाणार, अजून थोड्याशा माझ्या कपाळावर आठ्या आल्या होत्या. आणि तेवढ्यात मी तिकडे कॅशियर बघितलं. कॅशियर असतात माहिती, पैसे घेतात तिकडे पेट्रोल पंपवर असतात ते. म्हातारा माणूस होता, एक 60-65 वर्षाचा व्यक्ती असेल. खरं तर रिटायरमेंटचा एज होतं, पण तरी तो तिकडे कार्यरत होता. रात्रीच्या 11 वाजले होते, पण या माणसाच्या चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माइल होती आणि तो प्रत्येकाला थँक्यू असं बोलतो. मी म्हटलं, यार 11 वाजले, हा म्हातारा माणूस हा थकला नाही काय? पहिला असं म्हणजे माझ्या मनात विचार आला. मग पुढची गाडी आली, मग तिसरी, मग मी बघतो प्रत्येक गाडी मधून येणाऱ्या व्यक्तीला हा स्माइल करतोय. आणि जेव्हा मी गेलो, मी पैसे दिले, आओ बेटा बोलला तो मला. तर बेटा बोलल्यावर त्यांनी जी स्माइल दिली, मी आपल्या त्याकडे बघतच बसलो. मी पैसे वगैरे दिले, सगळं ते पेट्रोल डिझेल भरून होत होतं, तोपर्यंत मी त्याच्याकडेच बघत होतो. आणि जेव्हा मी बाहेर पडलो त्या पेट्रोल पंप मधून, त्यावेळेला मला अचानक लक्षात आलं की माझ्या चेहऱ्यावर पण त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल ट्रान्सफर झाली आहे. आणि जो मी थकलेला होतो त्या पेट्रोल पंपवर यायच्या आधी, तो थकवा इन्स्टंटली निघून गेला. इट्स व्हेरी सिम्पल. स्माइल, इट हेल्प्स यू to do 2 things. One, instantly you get energy. Instantly तुम्हाला सगळ्यात आधी स्वतःला उत्साह आणि चैतन्य जाणवतं. नंबर 1. आणि दुसरा फायदा असा की ज्या व्यक्ती बरोबर आहेत त्याला पण तुमची एनर्जी आणि चैतन्य जे आहे ते ट्रान्सफर होतं. संसर्गजन्य. विचार करा, जेव्हा आपल्या शोरूम मध्ये एखाद्या व्यक्ती येईल आणि त्या व्यक्तीला इन्स्टंटली जर तुम्हाला खुश करायचंय, त्याच्यामध्ये जर चैतन्य जागवायचं असेल, काय करायचं? आणि काय वाटतं, खरेदी करताना तुमची मनस्थिती पॉझिटिव्ह असेल तर तुम्ही खरेदी कराल, की स्ट्रेस मध्ये असेल तेव्हा खरेदी कराल? एज सिंपल एज दॅट. और सामने वाले को खुश करने का आसान तरीका क्या करने का? शी इज मेकिंग मी हैप्पी,
बिकॉज ऑफ हर स्माइल. एकदा तिच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवल्या. तिसरं, हे खूप महत्वाचं आहे. काय लिहिलंय? मोठ्याने वाचूया. लोकांची नावं लक्षात. हे करायला थोडं तुमच्या मेमरीवर, मेंदूवर ताण द्यावा लागेल किंवा तुम्हाला काही टेक्निक शिकाव्या लागतील. माझ्या काही कार्यशाळा असतात ज्याच्यामध्ये मी लोकांची नावं लक्षात कशी ठेवायची हे शिकवतो. जस्ट विचार करा, तुम्ही एखाद्या दुकानामध्ये दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा जाताय आणि दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा गेल्यावर समोरचा व्यक्ती तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारतो. कसं वाटेल तुम्हाला? मेरे को पहचानते? क्या बात है, यू गेट हॅपी. किंवा पहिल्यांदा भेटला एखादा व्यक्ती, त्याने त्याचं नाव सांगितलं, पण बोलताना जाणीवपूर्वकरित्या तुम्ही त्याचं नाव घेताय आणि नावाने बोलताय. मित्रांनो, एक वाक्य तुम्हाला सांगतो. फॉर एनी पर्सन हिज नेम इज द स्वीटेस्ट साऊंड इन एनी लँग्वेज. म्हणजेच कुठल्याही व्यक्तीसाठी त्याचं नाव हे कोणत्याही भाषेतलं अत्यंत गोड असा आवाज असतो. म्हणजे माझं नाव अतुल आहे आणि मला आठवतंय, मी लहान होतो, माझ्या घरी दुपारच्या एप्रिल मेच्या दरम्यान ते हापूस आंबेवाले असतात ना, ते असे पेटी घेऊन आधी असे फिरायचे वेगवेगळे आणि ते बोलायचे हापूस असं बोलायचे. ते मला वाटायचं अतुल असं कोणतरी बोलतो. मी लगेच खिडकीत जायचो बघायला. आई बाबा विचारत काय नाही, मला कोणतरी बोलवत. आपल्या नावाचा सिमिलर जरी आवाज ऐकू आला ना, आपल्याला काही अटेन्शन जातं. प्लीज टेल मी येस ऑर नो. इफ यू रिमेंबर पीपल्स नेम, इट इज व्हेरी बिग थिंग फॉर दॅम. त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट आहे. सपोज तुम्ही कुठल्या तरी रेस्टॉरंट मध्ये जात असाल आणि त्या रेस्टॉरंटचा व्यक्ती आहे ना, रेस्टॉरंटचा जो तिकडचा वेटर म्हणा किंवा जे असतात ना, काय म्हणतात त्याला, मालक असेल किंवा फ्लोअरवर जो असतो, यु नो, जो सगळ्या वेटर्सना मॉनिटर करत असतो, सपोज तो तुमच्या ओळखीचा आणि त्याला तुमचं नाव माहिती आहे सपोज, आणि तुमच्याकडे काही नातेवाईक आलेत आणि त्या नातेवाईकांना तुम्हाला आता जेवायला घेऊन जायचंय. चान्सेस आहेत की तुम्ही त्या रेस्टॉरंटमध्ये त्याला घेऊन जा. का माहितीये? कारण तुम्ही रेस्टॉरंटमध्ये गेल्या तो तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारणार, अरे या, आणि तुमच्या नातेवाईकांना याची वट आहे इकडे. आमच्या ऑफिसच्या इकडे एक दिवा महाराष्ट्राचं नावाचं रेस्टॉरंट आहे. त्याचे जे मालक आहेत ते आहेत डॉक्टर सुहास अवचट, माझे खूप चांगले मित्र आहेत. मित्र म्हणजे खरं तर ते खूप सिनियर आहेत, पण ते मला नेहमी मित्र म्हणतात म्हणून मी त्यांना मित्र म्हणतो. खरं तर ते खूप सिनियर आहेत माझ्यापेक्षा. पण जेव्हा आमच्या लक्षवेधींना कधी जेवायला घेऊन जायचं असेल, माझे कोण मित्र आले त्यांना जेवायला घेऊन जायचं असेल, आम्ही सगळे दिवा महाराष्ट्रामध्येच जातो आणि तिकडे गेल्यानंतर ते हमखास येऊन भेटतात आणि हमखास येऊन भेटल्यानंतर माझ्या खांद्यावर हात बीट ठेवून काय अतुल वगैरे वगैरे, आणि आमची सगळी म्हणते अरे वा, ओळखतात. अँड आय फील व्हेरी हॅपी. तुम्ही पण हे करून बघा. ज्यांना भेटतात त्यांची नावं जाणीवपूर्वकरित्या लक्षात ठेवा आणि त्याच्यासाठी थोडेसे प्रयत्न करा. समोरच्या व्यक्तीला खूप छान वाटतं, तो तुम्हाला खरोखर सोबती मानेल. नंबर 4, थोडस फास्ट मी जाईन. नेहमी बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर द्या. निनाद सर, बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर द्या. देवाने आपल्याला एक तोंड, 2 कान दिले. का दिले आहेत बरं? एका कानाने ऐकायचं, बरोबर नाही. एक तोंड दिलंय, 2 कान दिले, याचा अर्थ आपल्याला प्रपोर्शन दिले. तेवढ्या प्रमाणात बोला, तेवढ्या प्रमाणात ऐका. पण असतं उलटच. सगळ्यांना आपली टेप चालू करायची असते, ऐकायला कोणाकडे वेळ नाही. मुंबईमध्ये एवढी गर्दी आहे, मुंबईमध्ये एवढे लोक आहेत, पण एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये देखील ना लोकांना एकटं वाटतं. काय एकटं वाटतं माहितीये? कारण माझ्या मनातलं, माझ्या भावना, माझे विचार आजूबाजूला भरपूर लोक आहेत, पण नोबडी अंडरस्टँड्स मी. एक रेडिओवर रात्री एक कार्यक्रम लागतो, रात्री 11 वाजताच्या आसपास. आता तो कोणीतरी आहे माणूस, त्याला लोक फोन करतात रात्री आणि सांगतात मुझे वो बहुत अच्छी लगती है लेकिन मैं अपने दिल की बात कैसे बताऊं वगैरे काही. म्हणजे हे तर एक सांगायचं काही त्याला सांगतात.
आता तो जो माणूस आहे माहिती आहे का तुम्हाला? कोणता कार्यक्रम? लव गुरु आहे बघा. मला माहितीये लव गुरु, मुद्दामून मी बोलत नाही, पण मला नेहमी प्रेक्षकांमधून म्हणजे तो शो किती पॉप्युलर आहे विचार करा. आता तो लव गुरु आहे, तो काळा आहे की गोरा आहे तो माहित नाही, पण लोक त्याला फोन करून सांगतात आणि मनातलं सगळं बोलतात. का माहितीये? का माहितीये? कारण तो दुसरं काही करत नाही, तो आमचे विनय सर आहेत. आमच्या विनय सरांना आपले सगळे 29च्या 29 मंडळी येऊन भेटले आणि सरांनी सगळ्यांचं म्हणणं, सगळ्यांच्या व्यथा, सगळ्यांची पूर्ण लाईफ जर्नी ऐकली. खरं तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट केली तुमच्यासाठी. काय केलं माहितीये त्यांनी? त्यांचं कान, त्यांचे डोळे आणि त्यांचं हृदय, या तिन्ही गोष्टींनी त्यांनी तुमचं म्हणणं काय केलं? ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यामुळे विनय सर आमच्या सगळ्या कोचेस मधले सगळ्यात जवळचे असे व्यक्ती तुमच्या सगळ्यांचे झाले की नाही? प्लीज टेल मी. एकदा जोरदार काय आमच्या विनय सरांचा. व्हेरी सिंपल. जो माणूस येतोय तो पण एक माणूस आहे. जो आपल्याकडे माणूस येतोय, आपल्या शाखेमध्ये माणूस येतोय, आपल्या ब्रांच मध्ये माणूस, तो माणूस है. उसको सुनो, उसकी भावनाएं सुनो, उसके विचार सुनो, उसको कुछ कहना है, त्याला काहीतरी सांगायचंय ते ऐका. नंबर 5, बोलताना समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बोला. आपण जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतो? कोणाच्या दृष्टीने या जगाकडे बघतो? अरे स्वतःच्याच ना, स्वतःच्याच. दिवसभर एंटायर जगाकडे ना आपण स्वतःच्या दृष्टिकोनातून बघत असतो. तो सोबती बनायचं असेल तर ज्याचा सोबती बनायचं आहे त्याच्या दृष्टिकोनातून बघायला सुरुवात करा. एक दिवस एक छोटासा एक्सरसाइज देतो मी तुम्हाला. सगळे करणार का? इमानदारी. हॅलो, हे इमानदारीत करायचं. एक दिवस आपल्याच ब्रांच मध्ये, दुसऱ्या कुठल्या तरी ब्रांच मध्ये पाहिजे तर ग्राहक म्हणून जा. म्हणजे बहुतेक आपली ब्रांच गिरगाव आहे तर गोरेगावच्या ब्रांचला ग्राहक म्हणून जा. आपली ब्रांच गोरेगाव आहे तर गिरगावच्या ब्रांचला. जिकडे ओळखत नसतील अशा ठिकाणी मुद्दा म्हणून, किंवा दुसऱ्या कुठल्या तरी ज्वेलरी शॉप मध्ये ग्राहक बनून जा. तुम्हाला एक वेगळंच जग दिसेल. काउंटरच्या या साईडने दिसणारं जग आणि काउंटरच्या या साईडने दिसणारं जग हे पूर्णपणे वेगळं आहे. पूर्णपणे वेगळं. मित्रांनो, ही एक्सरसाइज सुरू व्हायच्या आधी आमच्या लक्षवेधच्या टीम मधले काही मोहरे तुमच्या वेगवेगळ्या ब्रांच मध्ये व्हिजिटर म्हणून गेले होते. व्हिजिटर. आणि आम्ही वेगवेगळ्या ब्रांच मध्ये अनुभव घेतला, कशी ट्रीटमेंट मिळते, काय करते, आणि त्याच्यामधून आम्हाला भरपूर शिकायला मिळालं. त्याचबरोबर एक दिवस सुयश वेगवेगळ्या ब्रांच मध्ये, किती जण माहिती आहे सुयश ब्रांच मध्ये आला होता आपल्या, आता इकडे बघितलं असेल सुयशला बऱ्याच जणांनी. एक दिवस सुयशला परवानगी दिली होती आशिष सर आणि नील सर आणि विश्वनाथ सरांनी की तुम्ही देखील आमच्या. सो दॅट टाइम ही वॉज ऍट द अनदर एंड ऑफ द काउंटर अँड वी गॉट टू सी लॉट ऑफ थिंग्स. आम्ही जेव्हा आशिष सरांबरोबर, विश्वनाथ सरांबरोबर, नील सरांबरोबर जेव्हा इंटरॅक्शन करत होतो तेव्हा त्यांनी आम्हाला भरपूर डाउनलोड केलं. आम्हाला असं करायचं, हे करायचं, ते करायचं, ते करायचंय. आम्ही सांगितलं हे तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगितलं, पण आम्हाला अजून खाली वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वेगवेगळं चित्र बघायचं. सो आम्ही विंडो शॉपिंग म्हणून गेलो, आम्ही काउंटर स्टाफ म्हणून एक दिवस राहिलो, प्लस 1-to-1 सुयशने इंटरॅक्शन केलं. आम्ही वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वामनहरी पेठेला बघितलं. जर आम्ही लक्षवेधच्या दृष्टिकोनाने बघत राहिलो असतो तर आम्हाला वामनहरी पेठे ज्वेलर्स ह्या ब्रँडला समजूनच घेता आलं नसतं. आणि आज एवढा रिस्पेक्ट या ब्रँड बद्दल अशासाठी आहे की नॉट ओनली तुमचा जर्नी जो आहे तो इतका इन्स्पायरिंग आहे, तो एवढा स्फूर्तीदायक आहे, पण जे आपण काम करतो, ज्या फॅमिली सारख्या फिलिंगने काम करतो, अशी संस्कृती, असं कल्चर 110 वर्ष टिकलेलं माझ्या माहितीमध्ये अजून दुसरी कुठली कंपनी नाही. 110 वर्ष. नंबर 6, समोरच्या व्यक्तीला आपण महत्वाचे आहोत असे जाणवू द्या. सपोज एखादा व्हीआयपी येतो एखाद्या कार्यक्रमाला, एखाद्या सोहळ्यामध्ये, एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून. व्हीआयपी स्टँड्स फॉर व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन. आणि रोजचा येणारा जो व्यक्ती असतो त्याला ज्या प्रकारे आपण ट्रीट करतो त्यामध्ये फरक आहे ना. काय वाटतं? व्हीआयपीला कसं ट्रीट करू? रेड कार्पेट ट्रीटमेंट. बसा बसा बसा, काय घेणार, चहा, कॉफी, वॉशरूमला जायचंय, तुम्हाला काय आवडतं.
आता व्हीआयपी ला तर ना अशी सवय असते, कारण तो सगळीकडे जातो त्याला हेच मिळतं. तुमच्यासाठी तुमचा व्हीआयपी आहे तुमच्याकडे येणारा तुमचा प्रत्येक ग्राहक. एव्हरी पर्सन इज व्हीआयपी. भले तो 1 ग्रॅम घेत असेल, 5 ग्रॅम घेत असेल किंवा मोठा नेकलेस घेत असेल, ही इज व्हीआयपी. ट्रीट हिम लाईक अ व्हीआयपी. आहात का तुम्ही सगळे माझ्या बरोबर? आय एम जस्ट मेकिंग इट फास्ट नाव. 7वं अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज स्नेहसंबंध जोपासण्यावर भर द्या. कुठल्याही व्यक्तीला, याचा फोटो काढून घ्या, साथीच्या साथी आल्यात म्हणजे तुम्हाला नंतर रिवाइज करता येईल. कुठल्याही व्यक्तीला प्रॉडक्ट नको असतो. कुठल्याही व्यक्तीला कंपनीच्या ब्रँडशी पण घेणं देणं नसतं. सगळ्यात पहिलं जर त्या व्यक्तीला पाहिजे असेल तर रिलेशनशिप. एकदा माणूस जमला ना, एकदा माणसाबरोबर एकदम कनेक्शन स्ट्रॉंग झालं ना, की धंदा आपोआप होतो. सगळे फुल खपाखप फोटो काढतात. काढून घ्या. एकाने काढा आणि तुमचा कुठला ग्रुप असेल त्याच्यात टाका, सेमच येणार आहे. पॉइंट्स काय वेगळे नसते. सो एकदा माणूस जमला, माणसाबरोबर दोस्ती झाली, माणसाबरोबर रिलेशनशिप चांगले प्रस्थापित झाले, तर मग बिझनेस, खरेदी विक्री ही आपोआपच होते. कारण सगळ्यात आधी माणसाला माणसाबरोबरचं कनेक्शन महत्वाचं असतं. असं असतं बऱ्याचशा वेळेला की बाबा प्रोडक्ट खूप छान आहे, खूप चांगलं आहे, पण ज्या माणसाकडे मी जातो त्या माणसाबरोबरच कनेक्शन वाटत नाही. People will not come to you because they will not enjoy the interaction and the experience with you. तुमच्या बरोबरचं इंटरॅक्शन, तुमच्या बरोबरचा संवाद, तुमच्या बरोबरच्या सानिध्यात असलेला अनुभव त्यांना महत्वाचा वाटला पाहिजे. सो सगळ्यात आधी स्नेहसंबंध, सगळ्यात पहिलं रिलेशनशिप will sell your product. But if you try to sell your product, your customer will go away. मित्रांनो, हे 7 गोष्टी आहेत. या 7 गोष्टी आपल्या वागणुकीमध्ये जर तुम्ही आणल्यात, मी तुम्हाला ठामपणे सांगतो की आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या मनातून, हृदयातून, आत्म्यातून खऱ्या अर्थाने सोनेरी क्षणांचा सोबती बनू शकतो. कारण ज्याला का जगायचं कळलं, त्याला कसं जगायचं हा प्रश्न कधी पडत नाही. सो कसं जगायचं हा प्रश्न स्वतःला विचारायचं सोडून द्या. आजपासून जगण्याचं कारण आहे की मी माझ्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या सोनेरी क्षणांचा सोबती, आणि हे माझं जगायचं कारण आहे. आणि या कारणाला जर तुम्ही स्वतःला समर्पित केलं तर मी तुम्हाला सांगतो, तुमच्या जीवनामध्ये छोटे छोटे क्षण, छोटे छोटे आनंद तर तुम्ही घेतच राहाल, पण हा आनंद जो तुम्ही अनुभवाल, तो आनंद कुठल्याही इतर गोष्टीशी वर्णन करू त्याचं शकत तुम्ही नाही. मला इकडे तुम्ही मनापासून ऐकलं आणि लहान मोठे सगळ्यांनी एकदम इन्व्हॉल्व्ह होऊन ऐकलं. मी खूप एन्जॉय केलं. माझी 9:30 वाजताची आता बस आहे, सो मी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. जायच्या आधी मी तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारलेला, प्रश्न जोरात जोशात आणि मनापासून उत्तर द्या. तुम्हाला सगळ्यांना आजपासून सोनेरी क्षणांचे सोबती खरोखरच मनापासून बनायला आवडेल का? प्लीज टेल मी येस ऑर नो. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट अँड जस्ट डू इट. थँक्यू सो मच.